जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आम्ही छान असं मिरच्या आणलेल्या आहेत आणि गरम मसाला आणि हळद याचे सगळे सामान असं घेतलेलं आहे आणि त्याचं हे पोतं आहे. तर चला, तर पोतं आपण उघडून बघूया काय काय आहे तर त्याच्यामध्ये. तर हे पहा, तर अशा प्रकारे गरम मसाल्यासाठी मी पॅकेट्स घेतलेले आहेत. तर हा एक पॅकेट्स म्हणजे पाव किलोचा आहे. तर अशा प्रकारे 4 पॅकेट्स मी घेतलेले आहेत. म्हणजे हा गरम मसाला 4 पॅकेट्स म्हणजे 1 किलो गरम मसाला आणि त्याच्यासोबत असणार आहे 1 किलोच्या प्रमाणानुसार 1 किलो धणे आणि अशा प्रकारे 2 किलो हा गरम मसाला होऊन जाणार आहे. आणि 3 किलो हळद घेतलेली आहे मी आणि गोटा हळद मी इथे वापरलेली आहे. आणि ह्या पिशवीमध्ये आहे मिरच्यांसाठी जे मसाले आहेत ते सगळे मसाले, खडा मसाला सगळा आहे. तर हे सगळे पॅकेट्स याच्यामध्ये आहेत. आणि मिरच्या म्हणाल तर मी 5 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये लवंगी मिरच्या आहे, बेडकी मिरच्या आहे, काश्मीरी मिरच्या आहे, फाफडा मिरच्या आहे आणि पट्टी मिरच्या आहे. आणि याचे प्रमाण म्हणजे मी असे कमी जास्त असे घेतलेले आहेत. कारण काय काय आहे माहिती आहे का? तर ह्या अशा प्रकारे मिरच्या आहेत. आणि आमच्याकडं असं फारसं असं तिखट असं आम्हाला चालत नाही. तर कमी तिखट खाणारे आम्ही आहोत, त्यामुळे आम्हाला मसाला देखील असा कमी तिखटचाच लागतो. त्यामुळे लवंगी मिरचीचं प्रमाण मी असे थोडे कमी घेतलेलं आहे. आणि माझा नेहमी हेच आमचा उद्देश असतो की मसाला असा लाल भडक दिसायला हवा, कमी तिखटीचा हवा आणि खूप असा छान असा स्मेल असणारा असावा. तर याच उद्देशाने मी अशा सगळं मसाले किंवा मिरच्यांचे प्रमाण असं कमी जास्त मी घेतलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये मी एक लिस्ट देखील दिलेली आहे. तर तुम्हाला जर मसाला जर असा बनवायचा असेल जो कमी तिखटीचा आहे, दिसायला असा खूप असा छान असा लालसर असा आहे, तर तुम्ही लिस्टमध्ये दिलेले प्रमाणानुसार मसाले बनवू शकता. तर फक्त असं मी मिरी असं पूर्ण असं स्किप केलेलं आहे मसाल्यामध्ये. तर पाहू शकता तुम्ही. तर मिरच्या सगळ्या मी आता एका साडीवर काढून घेतलेल्या आहेत आणि 2-3 दिवस छान असा ऊन द्यायचा आहे त्या मिरच्यांना. तर त्यामुळे मसाला खूप असा छान राहणार आहे आपला. तर हे सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये. मिरच्यांसाठी सगळा हा खडा मसाला आहे. तर त्याचे सगळे प्रमाण त्या दुकानवाले छान असे देऊन जातात आपल्याला. तर छान अशा मिरच्या मी सगळ्या अशा पसरून घेतलेल्या आहेत साडीवर. आणि 2-3 दिवस असं छान असं ऊन द्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी टेरेसमध्येच ठेवून दिलेल्या आहेत मिरच्या, कारण सकाळी 8:30 ते 7:30 ते संध्याकाळी 4पर्यंतचं ऊन आमच्याकडे टेरेसमध्ये असतो. तर पाहू शकता तुम्ही. 1 किलो धणे घेतलेले आहेत मी आणि 1 किलो असं हे गरम मसाल्यासाठी खडा मसाला घेतलेला आहे. तर एकूण असं 2 किलोचे प्रमाण मी घेतलेलं आहे गरम मसाल्यासाठी. तर गरम मसाल्याचे पॅकेट्स देखील मी तुम्हाला ओपन असे करून दाखवणार आहे. तर असं पॅकेट्स असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर पाहू शकता खूप असा छान असा मसाला आहे याच्यामध्ये, खडा मसाला. फ्रेश असा मसाला आहे. तर मला तर असं हा मसाला खूप असा आवडलेला आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही असे पॅकेट्स घेऊ शकता. आणि हे सगळे खडा मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा परातीमध्ये. तर 4ही पॅकेट्स मी तुम्हाला असे ओपन करून दाखवत आहे. तर पाहू शकता 4 पॅकेट्समधून एवढा असा छान असा खडा मसाला निघालेला आहे. तर बाजूला एक मी असा प्लेट घेतलेला आहे, त्यातलं सगळा तमालपत्र असा बाजूला काढून घेत आहे मी. तर सगळा असा तमालपत्र बाजूला काढून झालेला आहे. आणि पाहू शकता आता सगळा असा उरलेला आहे तो खडा मसाला. तर छान असा खडा मसाला झालेला आहे, खूप फ्रेश असा मसाला आहे. तर हे पहा, तर अशा प्रकारे मी सगळा खडा मसाला, हळद, गरम मसाल्याचं सामान
अशा स्टीलच्या प्लेट्समध्ये असं उन्हामध्ये ठेवून दिलेलं आहे, कारण स्टीलच्या प्लेट्स लवकर असे तापून जातात. त्यामुळे छान असे मसाले आपले असे मस्त असे तापून जाणार आहेत, गरम असे होणार आहेत. तर आपल्याला छान असे 2-3 दिवस असं छान असा ऊन द्यायचा आहे मिरच्यांना, आणि हे सगळ्या खडा मसाल्यांना देखील ऊन द्यायचं आहे. आणि नंतर छान असे सगळे मसाले छान असे भाजून घ्यायचे आहे तव्यावर, आणि मग असे मसाले करून आणायचे आहेत आपल्याला. तर आमच्या टेरेसमध्ये छान असं खडे मसाला, गरम मसाला याचा छान असा मस्त असा घमघमाट असा सुवास असा दरवळत आहे. तर जर माझी पद्धत वापरायची असेल तर मी ती लिस्ट देखील दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही सामान असं आणू शकता आणि पाहू शकता. हे असं सगळं असं मसाले तयार करून झालेले आहेत. गरम मसाला 3 किलो, लाल मसाला 3 किलो, हळद आणि असं 2 किलो असा गरम मसाला झालेला आहे. माझी साधीसुधी अशी गरम मसाले बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.